नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती. मी शांबाला. कसे आहात सगळे? छानच असायला हवं. तर आज आपण बनवणार आहोत एक अशी चटणी जी फक्त चवीला भारी नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कारळ्याची चटणी. ओळखलं का? तर चला बघूया कशी बनवायची आणि सोबत थोडी उपयुक्त माहितीही घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पहिलं बघू. तर इथे मी कारळे घेतलेले आहेत, ते अर्धा कप आहे. नंतर तीळ आहेत, ते 2 चमचे घेतलेले आहेत. लाल तिखट, जिरे आपण 1 चमचा घेतलेला आहे. लाल तिखट 2 चमचे घेतलेले आहेत. तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, आवडीनुसार. मीठ चवीनुसार आणि लसूण पाकळ्या 7 ते 8 असं आपलं हे साहित्य आहे. तर चला तयारीला लागूया. तर आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे कारळे आहेत ना, ते छान असे खरपूस छान वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे छान मंद आचेवरती भाजायचं आहे. तर इथे आपले कारळे भाजून झालेले छान पद्धतीने तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे छान भाजून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या चटणी तुमच्या किचनमध्ये ठेवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे परत एकदा आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि जिरे, त्याचबरोबर थोडा लसूण असे हे सगळं साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्यायचा. तर असं आपलं झालेलं आहे भाजून. तर आपण सगळे मिक्स केलेले आहेत कारळ्यामध्ये, ते मगाशी भाजलेले त्याच्यामध्ये. आता ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे छान पद्धतीने. अगदी बारीक नाही करायचं, थोडंसं मोठं ठेवलं तरी चालेल. तोपर्यंत आरोग्याची माहिती. आता जरा या चटणीचे फायदे समजून घेऊया. तिळामध्ये काय असतं तर कॅल्शियम भरपूर असतं, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. लोही असतं, त्यामुळे अशक्तपणा दूर राहायला मदत होते. आणि कारळ्यामध्ये काय तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे हृदयासाठी चांगले असतात आणि यात प्रोटीनही चांगल्या प्रमाणात मिळतं. त्याचबरोबर लसूण पचनासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती उपयुक्त आहे. आणि हे सगळे एकत्र खाल्ल्याने शरीराला हिवाळ्यात आतून ऊब मिळते, म्हणून ही चटणी खास हिवाळ्यात बनवली जाते. तर अशा प्रकारे आपली कारळ्याची चटणी रेडी आहे खाण्यासाठी. तर कधी बनवताय तुमच्या किचनमध्ये ही कारळ्याची चटणी? लवकर बनवा आणि सांगा खाऊन कशी वाटते ती. तर चला, अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा अगदी वरण भातासोबत ही चटणी मस्त लागते. करून बघा आणि कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये. तर भेटूया पुढच्या अशाच छान अशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार. छान राहा, खात राहा आणि खुश राहा. नमस्कार.